नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज करते पावट्याची उसळ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कढईत तेल गरम केलं, मोहरी घातली, थोडासा हिंग घालावा आणि पावट्याची उसळ ना खूप छान लागते हां. त्यात मी एक 5-6 पानं कढीपत्त्याची घातली. आता घालणार आहे हळद. हळद घालून झाली की आपण पावटे अगोदरच सोलून नीट करून ठेवावे. अतिशय सुंदर अशी ही उसळ लागते आणि झटपट होते. जरा परतून घ्यावी. परतून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ घालावे आणि मीठ घालून झालं की त्यात थोडासा लाल तिखट, कारण ह्या पावट्याच्या उसळीला लाल तिखट छान लागतं. ओली मिरचीची पण करता येते, पण लाल तिखट छान लागतं. आणि मग आपल्याला पाहिजे तसं तिखट मी आपलं 2 चमचे तिखट घातलं. आमच्याकडे थोडं तिखटपणा पाहिजे, तिखट जास्त लागतं. काहींना कमी लागतं, काहींच्या घरी. त्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट घातलं. आणि पावटे शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. थोडंसं गरम पाणी त्यात घालून वर ताटली ठेवून त्यात पाणी घालावं. म्हणजे काय होतं, उसळ खाली लागत नाही आणि अधूनमधून ताट काढून परतून घ्यावी. पावटे शिजले की आपण बोटावर घेऊन चेपून बघावेत. म्हणजे काय होतं, आपल्याला कच्चे आहेत की शिजले हे समजतं. मग त्यात ओलं खोबरं घालावं. उसळ फार सोपी आहे करायला, झटपट होते. आणि थोडासा गूळ किंवा साखर चवीला, म्हणजे पावटे कडू लागत नाही. माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.